नमस्कार, मी प्राची अमर परांजपे, वास्तुविशारद वर्ग 10 ची विद्यार्थिनी. नुकताच आमचा वास्तुविशारद वर्ग वेदमूर्ती उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांच्याकडे पूर्ण झाला. खरं तर हा वर्ग का करावा आणि या वर्गातून मला फायदा झाला, माझ्या गुरु बंधू भगिनींना फायदा झाला, तसंच तुम्ही फायदा करून घ्या यासाठी मी हा व्हिडिओ बनवते आहे. खरं तर फ्री म्हणजे मोफत वास्तुवर्गाबद्दलची मला लिंक मिळाली होती व्हॉट्सअपवर आमच्या ओळखीतल्या एका गुरुजींकडनं, आणि म्हणून मी मोफत वास्तुवर्ग जॉईन केला. ते 5 दिवस खरोखर मंतरलेले होते. खूपच छान माहिती आणि माहितीचा धबधबा असा गुरुजींकडनं आपल्याला मिळत राहतो. आणि तेव्हाच मी ठरवलं होतं की हे काहीतरी वेगळं आहे आणि आपल्याला हे शिकायचं आहे. आणि असं म्हणून मी खरं तर पेड वर्गामध्ये ॲडमिशन घेतली. वास्तविक पाहता मी काही पुरोहित किंवा कॉन्ट्रॅक्टर किंवा इंजिनियर किंवा आर्किटेक्ट किंवा इंटेरियर डिझाईन असं काहीच नाही. माझा स्वतंत्र वेगळा व्यवसाय, वेगळं काम चालू असतं. तरीही मला असं वाटलं की आपलं हे जे सगळं पूर्वीचं ज्ञान आहे तर ते शिकलं पाहिजे आणि अशा वेदमूर्तींकडनं शिकलं पाहिजे. म्हणून मी खरं तर पेड वर्ग जॉईन केला. पेड वर्गामध्ये जॉईन केल्यानंतर म्हणजे सुरुवातीला आपल्याला असं वाटतं की अरे याची फी जरा जास्त आहे का, पण हा आपला सगळा भ्रमनिरास होतो वर्ग सुरू झालेल्या पहिल्या दुसऱ्या दिवशीच. खरं तर कारण इतकं अफाट ज्ञान गुरुजींकडे आहे आणि ते 9 ते 10 वेळ आहे, तर ते वेळ बघून वगैरे असं काही करत नाहीत. ते सांगत राहतात, तो विषय संपेपर्यंत सांगत राहतात. अनेकदा आम्हाला किती वाजले कळायचं पण नाही आणि चालूच राहायचा वर्ग. तर तसं एक म्हणजे वेळ आणि एवढंच शिकवणार, असंच शिकवणार, हातचं राखून शिकवणार असं काहीच गुरुजी करत नसल्यामुळे खूप जास्तीचं ज्ञान आपल्याला मिळतं. म्हणजे वास्तू आणि भवन या गोष्टी सोडून बाकीचं म्हणजे पुराण असू देत, वेद असू देत, कथा असू देत किंवा संसार सुखाचा कसा करावा हा त्यांचा अजून एक वर्ग आहे. तर त्यातलं काही म्हणजे कौटुंबिक आपल्या काही समस्या असतील तर त्या दृष्टीनेही त्या सोडवण्यासाठीचं नॉलेज गुरुजी देत राहतात. खूप व्यक्तिगत छोटे छोटे प्रश्न असतात आणि ते गुरुजींना नाही सांगितले तरी वर्गामध्ये इतक्या बारीक वेगळ्या टिप्स असतात की म्हणजे काहींच्या घरी दोष असतो, काहींच्या घरी पित्तरांमुळे काही दोष निर्माण झालेले असतात, मुलं अभ्यास करत नसतात, नोकरी गेलेली असते किंवा नोकरीत पैसे कमी मिळत असतात किंवा असं व्हॉट नॉट अनंत अडचणी. आयुष्य म्हणजे अडचणी आहेतच आणि त्या सगळ्यात सोडवतात का गुरुजी? तर मी सोडवतात असं नाही म्हणणार, पण त्याच्याकडे बघायचा ॲप्रोच ते आपल्याला देतात, खूप सकारात्मक ऊर्जा देतात आणि म्हणून हा वर्ग करावा. या वर्गामध्ये वास्तू दोष, वास्तूंवरचे उपाय, त्याच्या विविध पद्धती हे सगळं तर आपण शिकणार आहोतच, पण हे सगळं अनेक इतरही वर्गात तुम्ही कदाचित शिकाल त्याच्याही पेक्षा जास्त सखोल आणि विस्तृत ज्ञान आपल्याला या वर्गातनं मिळेल. म्हणून हा वर्ग करावा. वेळ नाही असं अनेकांना वाटेल. माझ्याही बाबतीत तसंच झालं होतं की रात्री 9ची वेळ कशी शक्य आहे, घरात सगळे लोक, जेवण, आलेली गेलेली लोक. पण माहिती आहे का, थोडासा मी हिया करून घाबरतच या वर्गाला ॲडमिशन घेतली आणि मग नंतर घरच्यांनाही सवय व्हायला लागली की ही इतकी डेडिकेटेड जर करत असेल तर आपणही हिला वेळ दिला पाहिजे. तर हाही एक बदलाचा भाग मी अनुभवला आणि तो तुम्ही अनुभवा असं वाटतं. कारण कुठलीच वेळ तशी जमणार नसते. 7 घेतली तरी संध्याकाळी जमणारच नसते आणि 10 घेतली तरी जमणारच नसते. त्यामुळे त्या ॲडजस्टमेंटच करायला लागतात. पण आपलं जर डेडिकेशन असेल तर आपण करू शकतो, तडफडत आपण त्या वर्गापर्यंत पोचू शकतो. हा माझा अनुभव आहे आणि तुम्हीही तो जरूर घ्या असं वाटतं. गुरुजींचं असं खूप म्हणणं असतं की ह्याच्यामधनं तुम्हाला व्यवसाय मिळेल. तुम्ही एक उत्तम वास्तुतज्ञ झालात तर अनेकांची घरं तुम्ही वाचवू शकता, सुधारू शकता, त्यांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवू शकता. म्हणजे तुम्हाला पैसे तर मिळणारच आहेत. म्हणजे गुरुजींचं एक कायम वाक्य असतं की पैसा हे बाय प्रॉडक्ट आहे. तुम्ही काम करत राहा, चांगल्या पद्धतीनं काम करा, लोकांना द्या. आणि मला वाटतं की हा संस्कार हेच या सगळ्या वर्गाचं गमक आहे. संस्कार, गुरुपरंपरेला आदर्श ठेवून, गुरूंना वंदन करून, त्यांच्याप्रती कृतज्ञ भाव राहून आणि प्रत्येक गोष्ट का, कशी, कशासाठी केली तर, काय नाही केली तर असं सारखं आरे कारे न करता थोडा विश्वास ठेवूयात, समजून घेऊयात, पुढं जाऊयात असं म्हणत गुरुजी तुम्हाला हळूहळू त्या मार्गाने घेऊन जातात आणि तो संस्कार शिकवतात की आपल्या गुरुपरंपरेवर कसा विश्वास ठेवा. जिथे वाद घालायचा आहे तिथे जरूर वाद घाला, खंडन करा, पण जिथे विश्वास ठेवायला हवा आहे
तिथे ठेवायलाच हवा आहे. आणि हा विश्वास गुरुजी आपल्याला देतात, ही सकारात्मक ऊर्जा गुरुजी आपल्याला देतात, म्हणून हा वर्ग करा असं मला असं वाटतं आहे. फी सुरुवातीला जास्त वाटली तरी ती इन्स्टॉलमेंटमध्ये भरता येते, आणि इन्स्टॉलमेंटमध्ये भरतोय म्हणून ती भरायचीच नाही किंवा उशिरा भरायची असंही आपण कुणी करायला नको, असंही ह्या निमित्तानं मला सांगावंसं वाटतं की ती इन्स्टॉलमेंटमधली काही ठराविक अवधीमध्ये आपण ती जर फी पूर्ण भरली तर आपल्याला रेकॉर्डिंग्ज मिळतात झालेल्या सगळ्या वर्गाची. त्यामुळे आपण जर नोट्स विसरलो आपण तर त्या परत रेकॉर्डिंग ऐकून आपण नोट्स आपल्या नीट करून घेऊ शकतो. परीक्षा पद्धती पण खूप छान आहे. गुरुजी खूप छान छान प्रश्न आपल्याला मध्ये मध्ये विचारतात, बफर टायमिंग देतात, बफर वर्ग घेतात की सारखं आपलं रोज नवीनच विषय शिकवला आहे असं नाही, मागचं काय झालं आहे कळलं आहे ना, किंवा इतर काही समस्या आहेत का, गटाला पुढं घेऊन जाण्याच्या दृष्टीनं काय गरज आहे, असंही खूप छान. वास्तुवर्गात खूप चांगले नवे मित्रमैत्रिणी, आजी आजोबा, भाऊ बहीण, असं खूप गोष्टी आपल्याला मिळत जातात, कारण एक खूप छान गुरुबंधू भगिनींचा एक गट तयार होतो आणि तो एक पिअर गट होतो. त्यामुळे अभ्यास करायला मजा येते, चुकलं खुपलं दुखलं सगळेजण सावरून घेत पुढं जातात. तर त्यामुळे हा वर्ग करावा असं वाटतं. वर्ग केला नाही तर नुकसान काय होणार आहे, तर मला असं वाटतं की आपण आपल्या ज्या गोष्टी आहेत ना, जुन्या ज्या परंपरा आहेत, आपल्या हिंदू म्हणून ज्या परंपरा आहेत, त्या आपण खूप मूलभूत पद्धतीनं शिकण्यापासून वंचित होऊ. आणखीन आपल्या ज्या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपल्यापर्यंत पोचल्या नाहीत तर आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोचणार नाहीत, म्हणूनही हा मला वर्ग करावा असं वाटतं. हा संस्कार आपल्यावर व्हावा म्हणूनही वर्ग करावा असा वाटतो. आणि वर्ग केल्यानंतर एक प्रचंड सकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यात निर्माण झाली आहे गुरुजींमुळं, हा अनुभव तुम्हाला नक्की येईल. त्याबरोबरच अर्थात तुम्ही उत्तम वास्तुतज्ञ झालात, वास्तू व्हिजिट्स दिल्यात तर पैसे तर तुम्हाला मिळणारच आहेत त्यातनं, त्यामुळे अर्थार्जनही होईल. समजा एखाद्याने ठरवलं की बाबा हा माझा आत्ता उत्पन्नाचा सोर्स नसणार आहे, माझा वेगळा व्यवसाय, नोकरी चालू आहे, गृहिणी आहे, किंवा मी रिटायर्ड झाली आहे, किंवा मी माझं अजून लग्न व्हायचं आहे, तरीसुद्धा सर्वांना सर्वसमावेशक हा वर्ग आहे असं मला वाटतं. तो करून आम्हाला सगळ्यांना खूप फायदा झाला आहे आणि तुम्हालाही हा फायदा तुम्ही करून घ्यावात. इतकं तोंडाशी आलेलं ज्ञान तुम्ही घालवू नका एवढ्याशा फीसाठी, की फी खूप आहे या कारणास्तव. आपण ती फी जमा करून ती आपण खरं तर एरवी एवढे पैसे आपण कुठेही वापरत असतो, असा तसा जर नीट विचार केला तर तो योग्य ठिकाणी सत्कारणी जर लावलेत तर तुम्हाला खूप मोठं ज्ञान मिळणार आहे. वास्तू ज्यामध्ये आपण रोज राहतो ती कशी असायला हवी, त्याच्याबरोबरचे फायदे आपण कसे करून घ्यायला हवेत, आपण काय टाळायला हवं आणि आपलं आयुष्य कसं सुंदर बनवता येईल आपल्याला, हे आपण त्यातनं शिकतो. आणि म्हणून हा जरूर वर्ग करा, पेड वर्ग करा. मला वाटतं आहे मोफत वर्गाची जाहिरात आलीच असेल तर मोफत वर्ग 5 दिवसाचा करून घ्या आणि लगेच पेड वर्गाला ॲडमिशन घ्या. धन्यवाद.